प्रयत्न केला, परंतु आता त्यांच्या काय अडचणी आहेत आणि कशामुळे जात आहे हे मला माहीत नाही. पण आम्ही भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आम्ही सांगितलं, हे आमदार राहिलेले, अनेक वेळा आमदार राहिलेले मंडळी आहे. 3-3 वेळा 4-4 वेळा मंत्रिपद आपल्या आमदार राहिले, मंत्रिपद झालंय. त्यांच्यावर पक्षांनी मोठी जबाबदारी दिली आणि त्यांचं नाव लौकिक काँग्रेस पक्षामुळे आहे. अशा स्थितीत संकटाच्या वेळेस पक्ष सोडून जाणं आणि पक्षाला पुन्हा कमकुवत करणं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे जनता समजून आहे. लोकांना यांच्या मनात सत्तेची हाव आहे आणि यांच्याप्रमाणे सत्ता मिळवण्यामध्ये किंवा सत्तेच्या जवळ असलं पाहिजे, सत्तेचा फायदा घेतला पाहिजे, अशी मानसिकता आहे. त्यामुळे जी मंडळी जात आहे ती केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी जात आहे. त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, जनतेच्या भावनेशी काही देणं घेणं नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती आम्ही समजतो आणि एकच आहे की यांना जनता योग्य प्रत्युत्तर देईल ज्यावेळेस जनतेच्या समोर जातील. जनता काही दुधखोळी नाही की यांना कळत नाही असं नाही. यांचे सगळे मनसुबे जनता उधळून लावेल. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष या पक्षफोडीचे धंदे करत आहे त्यातून नक्कीच जनता यांना धडा शिकवेल. कृषी मंत्री राजीनामा होण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा राजीनामा घेतला गेला पाहिजे. पुरती सरकारची बदनामी झाली शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल किंवा मग ते कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेले काही विधानसभेमध्ये उद्योग, हे सगळ्यामुळे जनतामध्ये एक या सरकारच्या प्रती घृणा निर्माण झालेली आहे, राग निर्माण झाला आहे. आणि विशेष करून या कोकाटेच्या संदर्भात जनतेमध्ये एक शेतकऱ्यामध्ये सुद्धा प्रचंड असंतोष आहे त्यांच्या एकूण धोरणामुळे. अशा वेळेस सरकारने शहाणपणा दाखवून तो निर्णय घेतला तर आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांचं अभिनंदन करू. सरकार बेशरमच बनत असेल तर त्याला काही इलाज नाही. नागपूरमध्ये एका जादूची घोट सुद्धा घेतोय, काय व्हिडिओ व्हायरल होता आणि गाडी कोणती मारत. बघा, आता सरकार एवढं भ्रष्ट झालेलं आहे, खालीपर्यंत भ्रष्टाचार का रुजलेला आहे की साधा बाबू सुद्धा आता फाईल पुढे सरकवण्यासाठी त्या बिचाऱ्यांना लुटल्याशिवाय पुढे सरकवत नाही. या महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती कधीच पाहिली. कोणावरच धाक राहिला नाही. फक्त केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार आहे असं नव्हे. मंत्रालयात तर आता मोठा अड्डाच झाला आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात अशी लूट चालली सामान्य माणसाची की कुठल्याही फाईलवर सही करायसाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय ते होऊच शकत नाही आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली. आता यांना वाटतंय की सुरक्षित स्थळ कोणता आहे, सही करून पैसे कमवायचे. आता बिअर बार निवडायला लागले. कार्यालयात घेत नाही तर बिअर बार मध्ये बिअर पिता पिता दोनही आनंद घ्यायचा, म्हणजे दारूचा घोटे घेऊन आनंद घ्यायचा आणि खालून टेबला खालून पैसे घेऊनही आनंद घ्यायचा. आता दुहेरी आनंदात हे सरकार चाललेलं आहे. एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा. पैसा आणि नशा दोघांमध्ये अखंड बुडून आनंद घेऊन सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून असा तुघलकी कारभार एकूण महाराष्ट्रामध्ये दिसतोय. त्याचाच तो परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय. आज वर्ध्यामध्ये भाजपची बैठक आहे. कोई चरखा चलाने से गांधी नहीं बनता. हा विचारधारा त्याच्यात असायला पाहिजे. ज्यांची विचारधारा गांधीचा खून करणाऱ्यांच्या बरोबरची आहे, सोबती देण्याची आहे, ते कुठेही बैठका घेतल्याने गांधीच्या त्यामुळे काही फरक पडतो असा विषय होत नाही. आहे सत्ता आहे, प्रचंड मोठी सत्ता आणि मॅन्डेट मिळाला आहे, त्याच्या भरोश्यावर चाललेला आहे. करू द्या. सगळ्यांचे दिवस येतात. आज त्यांचे दिवस आहेत असं म्हणू आम्ही. उद्या आमचे दिवस येतील. पण विचार जो आहे गांधींचा विचार, तो विचाराची कास घेऊन आम्ही पुढे जात राहू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.